मॅच लेट, पहिली मॅच जरा उशिरा सुरू झाली आणि आता इथून पुढे वेळ आयोजकांना वाचवावे लागेल. सिद्धिविनायक भिंगारी विरुद्ध भवाले बी यांच्यामध्ये लढत आपण पाहतोय. टॉस जिंकला भिंगारी संघाने आणि पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. 5 षटकांचा हा पहिल्या फेरीतील जो सामना चौथा होता तो आता तिसरा खेळ होतो. विनर्स मध्ये यापूर्वीचा सामना पाहिला. तर जय बजरंग भवाले बी करणार बॅटिंग. 5 षटक, शॉर्टेस्ट टीम मीटिंग. सिद्धिविनायक भिंगारीच्या अनुभवी काही खेळाडू त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे मैदानावर. अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित ही स्पर्धा. मॅच ऑन होईल. आघाडीची जोडी सरकले मैदानावर. तर दोन्ही संघाचे 12th मॅन एक्स्ट्रा प्लेयर पाठवा लगेच. दोन्ही संघ आपले एक्स्ट्रा प्लेयर भवाले बी आणि सिद्धिविनायक भिंगारी यस आलेले आहेत. तर सन्माननीय आमचे पाहुणे अर्थातच लेजंड क्रिकेटर हरीश दापोलकर यांचे इथे आगमन झाले. त्यांना आम्ही विनंती करेन का आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तर युद्ध पाहूया आपण. सूरज केने आणि त्याच्या विरुद्ध कुणाल नाईक, योगेश भालेकर गेलाय. सलामीची जोडी. सिद्धिविनायक भिंगारीने जिंकलं टॉस. पहिलं षटक. चला मॅच ऑन करा. 2:04 2चा आयोजकांचे टार्गेट होता का 4 सामने फिनिश करायचं. मात्र थोडं आपण मागे होत. आता इथून पुढे वेग वाढवणं खूप महत्वाचं आहे. रघु परदेशी अनुभवी खेळाडू, अष्टपैलू, ऑलराऊंडर. अनेक वर्ष क्रिकेटसाठी दिलेली सेवा, मग 40+ असो आणि या मागच्या कामगिरीचा त्यांचा आढावा घेतला तर अजूनही ती दहशत खेळामध्ये. रघु परदेशी फर्स्ट ओव्हर, छोटासा रनअप. सूरज केने पहिला चेंडू फुल टॉस. खराब चेंडूला योग्य उत्तर आणि हा येतो ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून. दणदणी षटकार. तर षटकारानं स्वागत केलं सूरज केनेनं रघु परदेशी सारख्या अनुभवी खेळाडूंना. हा खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर. 6 धावा फलकावर. पहिल्या फेरीतील हा सामना आपण जरूर पाहतोय. कुणाल नाईक, रघु परदेशी, सिद्धिविनायक भिंगारी म्हटला तर हा सुद्धा बलाढ्य संघ आणि एका बाजूला भवाले बी तेवढा ताकदवर आणि 2 बलाढ्य संघामध्ये ही फाईट पाहतोय. रघु परदेशी पहिल्या चेंडूवर आला षटकार. एकूण धावा फलकावर 6. पुढचा चेंडू सूरज केनेसाठी. एक पॉवरफुल फलंदाज आहे सूरज केने म्हटला तर त्याची आक्रमक फलंदाजी. तोच प्रयत्न यावेळेला स्विंग होता. फिरकीचा जादूगार रघु परदेशी. एक खराब चेंडू आल्यानंतर कमबॅक करताना हा चेंडू डॉट बॉल. सूरज केने पुन्हा एकदा. स्विंग होतो हा चेंडू. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर प्रॉपर कनेक्ट करू शकला नाही आणि हा चेंडू आपण पाहतो मिस होताना. आणखीन एक डॉट बॉल. एक षटकार आल्यानंतर चांगली वापसी. बॅटच्या मधोमध खोदून काढलाय तुफानी अल्ला आणि हा चेंडू लांब लचक षटकार. 2 षटकार आले 4 चेंडू नंतर. सूरज केने वैयक्तिक 4 चेंडूचा सामना केला. 12 खेळतोय आणि सांघिक धावसंख्येचा आढावा घेतला तर गुणतालिकेवर एकूण धावा आहेत बिनबाद 12.
दोन खराब चेंडूला दिलं चोख प्रत्युत्तर. 12 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू लाईन पाहिली रिवास अटे, मात्र दोन खराब चेंडूवर जे हवं होतं ते सूरज केनेने करून दाखवलं. 5 चेंडूचा सामना केला. 12 वर खेळतो आणि बॅटिंग करताना भवाल बी. ऑन साइडला ड्राईव्ह करते दूरवर स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक रेडी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांचा हा पूर्वार्ध. एकूण धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले 1 चा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावर 13. सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळाली. भवाले बी संघासाठी पीटीसी लाईव्ह आणि ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय, ज्यामध्ये या संघाचा प्रमुख गोलंदाज रघु परदेशीचं षटक संपलंय आणि धावा आहेत 13. अंतिम दिवस असल्या कारणानं पाहुण्यांची रेलचल सुद्धा असेल आणि अतिथी कक्षामध्ये अजनबी ओवळे या आमच्या कमिटीला विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आमचे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना सेकंड ओव्हर. सूरज केने पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. समोर आता कुणाल नाईक. कुणाल नाईक मास्टर माइंड, व्यावसायिक खेळाडू, आज गावच्या संघाकडून खेळत असताना समोर आव्हान आहे ते सूरज केने याचं. 6 चेंडू मध्ये वैयक्तिक 13 आणि संघाची धावसंख्या सुद्धा आपण 13 पाहतोय. कुणाल नाईक ओव्हर नंबर 2. व्यूहरचना आपण पाहिली तर ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग आहे. एक डीप लॉंग ऑनला व्यूहरचना पाहतोय. एक नियुक्ती केल्या डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक कुणाल नाईक. पहिला चेंडू. पहिला चेंडू ताकदीचा वापर. फिल्डर रेडी आणि विकेटची गरज होती. ही विकेट इम्पॉर्टंट. आणि आता पकडलाय हा झेल. बघा आपण पाहतो पीटीसी लाईव्ह. फुटवरचा वापर. ऑफ स्टिक वरचा हा चेंडूला ऑन साइडला खेळून काढला, जिथे इझिली कॅच. पहिला धक्का मिळाला सूरज केने. एक प्रमुख खेळाचा अंत झालाय. हा फलंदाज जास्त वेळ मैदानावर उभा राहिला असता तर कदाचित धोका असता. लवली बॉलिंग. सुरुवात चांगली पाहायला मिळते आपल्या स्टायलिश फटक्यानं. मात्र सूरज केनेनं सर्वांची मने जिंकली. वैयक्तिक 6 खेळला. 13चं योगदान. कुणाल नाईकचं दुसरं षटक. आम्ही खेळाडूंना विनंती करू का थोडा फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं. 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकांसाठी कमिटीकडून. आपला बॅटचा तडाखा दाखवत सूरज केने बाद झाला. नवीन फलंदाज सरकलाय सुजित जाधव क्रमांक 3 वर. आपल्या गोलंदाजांची दमदार सुरुवात करून देत असताना कुणाल नाईक. सापळा त्याने रचलाय. जिथे फिल्डिंग आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू कसे जाणार ही त्याची व्यूहनीती त्यांनी दाखवली. मात्र बॅटचा तडाखा दाखवत असताना सूरज केने कुणाल नाईकचा शिकार बनलाय. पुढचा चेंडू कुणाल नाईक. हा चेंडू स्विंग झाला. ऑफ ब्रेक करत असताना बीट करतोय फलंदाजाला. फलंदाज खेळलेला तर सुजित जाधव. डॉट चेंडू जरूर पाहिला. 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती 13. स्लोवर 1. ताकदीचा वापर. कव्हरच्या वरून हा चेंडू जरूर जातो. U6 षटकार सहज ठोकलाय. कुणालला दिलं चोख प्रत्युत्तर. या 6 धावेच्या मदतीनं भवाल बी धावांचा ओघ वाढवते. व्हॉट अ लवली स्ट्रोक. फुटवर्क होता. टायमिंग चांगलं होतं. ताकद सुद्धा होती आणि हा देखना फटका. 6 धावा जरून देऊन गेला. 19 धावा धावफलकावर 19. कुणाल नाईक आता ठरला. या चेंडूवर महागडा. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले फेकले आणि मागच्या षटकामध्ये हेच झालं. रघु परदेशीच्या 2 खराब चेंडूवर 2 षटकार आले. तिथे सूरज केनेनं हल्ला चढवला होता आणि आता सुजित जाधव 2 चेंडूचा सामना केला. एक डॉट खेळला. त्यानंतर सेट झाला. कुणालच्या गोलंदाजाचा त्याने अभ्यास केला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर 1 स्विंग झाला. मात्र पंच इशारा करतील हा व्हाईट बॉल. अवांतर धावेनं एकूण धावफलक पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर एकूण धावा
20 उसली घेणारा चेंडू लाईन थोडीशी भरकटली. कुणाल नाईक आतापर्यंत विकेट डॉट षटकार वाईट. पुढचा चेंडू ताकदीचा वापर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरून दन 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 करत चेंडू चाललाय जसाच तसं उत्तर. मागच्या षटकामध्ये सुद्धा 2 षटकार आले आणि हे कॅल्क्युलेशन आपण उमेद सर इथे पाहिलं तर बॅटचा तडाखा दाखवत आपल्या बॅटची ताकद दाखवत चांगला खेळ करताना सुजित सुद्धा व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक आणि 2 षटकार आले. कुणालच्या खराब चेंडूवर 26 धावा. हा चित्र आपण पाहिलं कुंडेवालच्या औटी मैदानावर काय काय उलटफेर होता. 6 मध्ये 6 ची गरज असताना एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना चित्र आज आपण पाहिलं. चांभारली संघानं गोलंदाजच्या जोरावर तो सामना जिंकला. मात्र अखेर आज बामणडोंगरी संघाची सरशी राहिली. पुढचा चेंडू कुणाल पुन्हा एकदा आक्रमण खोदून काढलंय. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. तुफानी फटका. लॉंग ऑनला चांगला खेळतो आणि या वेळेला स्ट्रेट सुद्धा तेवढा चांगला आहे. सुजित जाधव आतापर्यंत या सत्राचा लेखाजोखा पाहिला तर 5 षटकार आलेत आणि पॅव्हलियन मध्ये आनंदाचं वातावरण. कुणाल नाईकची गोलंदाजी विकेट डॉट षटकार वाईट षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकले. धावेसाठी प्रयत्न आणि इथे साथ मिळत नाहीये. जरूर पंचांचा इशारा आलाय. 4 धावा मिळतील. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक आपण पाहूया. एकूण धावा 36. एकूण धावा धावफलकावर 36. भवाले बी विरुद्ध सिद्धिविनायक भिंगारी. आतापर्यंत पाहिलं सुजित जाधव 5 चेंडूचा सामना त्याने केला. 22 वर तो खेळतोय. योगेश भालेकर त्याला साथ देतोय. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रघु परदेशी. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. षटक महागडं कुणाल नाईकचं षटक सुद्धा महागडं 23 आले आणि आता कमबॅक करणं हे महत्वाचं आहे सिद्धिविनायक भिंगारी या संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जाईल. सुजित जाधव तेवढा आक्रमक आहे. 5 बॉल मध्ये 22 खेळतोय. वैयक्तिक योगदान पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार मिसफिल्ड होताना सुद्धा क्षेत्ररक्षकाकडून पाहिलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा. डाव्या हाताचा फलंदाज योगेश भालेकर. पहिला चेंडू पाहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होईल सांगता. बवाले बी कडून सुरुवात मात्र चांगली झाली. पुढचा चेंडू लाईन पाहिली. रिव्हर्स अटेम्प्ट. फटका फसला. तिथे स्लिप कडे कुठली चूक नाही आणि इथे आपण पाहिलं इनसाइड सर्कल अंतर्वर्तुळामध्ये आणखीन एक चूक. 2 गडी बाद. इथून कमबॅक करणं सिद्धिविनायक भिंगारीला महत्वाचं आहे कारण आता आस्किंग रन रेट पाहिला तर वाढलेला आहे आणि जर याला रोखायचं असेल तर विकेट घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी झगडताना आपण गोलंदाजांना पाहतोय. रघु परदेशी नवीन फलंदाज जाईल. जेव्हा या सत्राची सुरुवात झाली तेव्हा सूरज केनेने आक्रमण केलं होतं. आपल्या कामगिरीवर प्रभावित होऊन त्यांनी गोलंदाजावर आक्रमण मात्र आल्या आल्या सुजितनं सुद्धा तेच रूम धारण केलं आणि जी संघासाठी उणीव होती ती कसर त्यांनी दाखवली आपल्या बॅटमधून. पुन्हा एकदा नवीन फलंदाज येईल वेदांत. आतापर्यंत सर्वोत्तम फलंदाजी राहिली ती फलंदाज सुजित जाधव सक्रिय झालाय. आपल्या रणनीतीवर तो काम करतोय आणि आपल्या पोझिशनवर मेहनत घेतोय. रघु परदेशी 2 चेंडूचा खेळ संपला. 36 धावा. स्लोअर 1 चेंडू ऑन साइडला. सावध फटका डीप कडे. फिल्डर रेडी. धाव मिळणार. एक धावेने धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धावफलकावर 37 ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपलाय.
पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. पुढचा चेंडू ओ बीट करताना ही ताकद आहे रघु परदेशी. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड. जेवढा चांगला लेग ब्रेक आहे तेवढा चांगला ऑफ ब्रेक आहे. वेगवेगळे चेंडू फेकणं आणि भल्या भल्या फलंदाजांना उभं ठेवणं ही त्यांची खासियत आहे. स्लोवर वन, चेंडू स्विंग होता, फटका फसलाय कव्हर कडे, फिल्डर रेडी. आणखीन एक विकेट. गुड कमबॅक, गुड कमबॅक. आणि आता मात्र जो सुजितनं आक्रमण केलं होतं कुणाल नाईकवर तो सुद्धा बाद झाला. बाद झाला योगेश मालेकर, सूरज केन्या. आणि सुरुवातीची टॉप ऑर्डर आपण पाहिली तर तिन्ही फलंदाज बाद. आता वेदांत. रघु परदेशी या षटकामध्ये फक्त 1 धाव 2 विकेट. आपल्या कामगिरीवर त्यांनी सुधारणा केली आणि जबरदस्त कमबॅक. झुंज देत असताना मैदानावर त्यांची कठोर मेहनत आपण जरूर पाहतोय. पूर्वार्धाचं हे सत्र आपण जरूर पाहिलं. 5 षटकांचा सामना आहे. फलंदाजी बलवान होत होती, मात्र त्यानंतर गोलंदाजी करताना इथे फलंदाजांना मैदान सोडावं लागते रघु परदेशीच्या गोलंदाजी समोर. एकूण धावफलक धावसंख्या आपण पाहतोय 37. 3 गडी बाद, 37 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा हा पूर्वार्ध. आपली गुणवत्ता सिद्ध करताना पुन्हा एकदा अटॅकिंग बॉलिंग रघु परदेशी. 5 चेंडू 1 धाव 2 विकेट. हा चेंडू गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. रघु परदेशी मॅजिकल चेंज बॉलर, सच अ गिफ्ट बॉलिंग साइट. आणि या वेळेला या तिसऱ्या षटकामध्ये जी कमालीची गोलंदाजी, फक्त 1 धाव देऊन गेली. अनुभव का त्यांच्या पाठीशी आहे सर्व त्यांनी दाखवलंय. आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहिली तर संघ पोहोचलाय एकूण धावा 37. 37 ऑन बोर्ड. 3 षटकानंतर 37 जे धावफलक होतं. 2 षटकानंतर 36. गुड बॉलिंग. शेवटचे 2 षटक. नेक्स्ट मॅच शेड्यूल सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू काही वेळानंतर. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आशिष परदेशी क्रमांक 4 षटक घेऊन आले. संघाची धावसंख्या भावाले बी पोहोचलाय 37. स्ट्रायकर इनला वेदांत. पहिला चेंडू वेगवान, अपील सुद्धा झाली, नकार आलाय. इनसाइड सर्कल 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने संघ पोहोचेल. बॅटिंग करत असताना भावाले बी. एकूण धावा धावफलकावर 38. जोगेंद्र भालेकर, वेदांत गुलवी आपण पाहतोय भवाले बी कडून. आशिष परदेशी. तर नक्कीच जो निर्णय पेंडिंग होता फायनली पंचांनी सांगितलं का LBW वेदांत इथे बाद होईल. 4था धक्का मिळेल बॅटिंग करताना भवाले बी या संघाला. सुरुवात या संघाची चांगली झाली होती, मात्र त्यानंतर प्रभावी गोलंदाजानं कमबॅक करून देत असताना आणि आता आल्या आल्या आशिषला मिळते सफलता. धावसंख्या धावफलकावर पाहते टोटल रन्स 37. जोगेंद्र आणि नवनाथला आपण पाहतोय क्रमांक 6 वर गेलाय. बॅटिंग लाईनअपला थोडासा खिंडार पारलाय कारण गोलंदाजानं केलेली ही कामगिरी. रघु परदेशीने घेतलेल्या 2 इम्पॉर्टंट विकेट. ऑन साइडला गॅप शोधल्या, दूरवरून स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू अडवला, संधी मिळेल 2 धाव पूर्ण करण्याची आणि या 2 धावेनं स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावा धावफलकावर पाहिला. बॅटिंग करत असताना भवाले बी संघ पोहोचलाय 39. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज आशिष परदेशी.
वेगवान चेंडू एज लागली, आणखीन एक विकेट निम्मा संघ गारत. 39 वर 5 गडी बाद, जी धावसंख्या 2 षटकानंतर 36 होती. आणि पुन्हा एकदा सिद्धिविनायक भिंगारीनं या डावाला एक नवीन वळण दिलं. आपल्या घातकी गोलंदाजीनं अक्षरशः फलंदाजांना दमछाक करून ठेवलं आणि ही केलेली त्यांची कामगिरी आतापर्यंत 39 5 गडी बाद. आशिष परदेशी कमालीची गोलंदाजी, कौतुक होते त्याचं. आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा देत 2 विकेट. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचा अंत झाला. आतापर्यंत पाहिलं सूरज केने, योगेश भालेकर, सुचित जाधव, वेदांत गुळवी, नवनाथ मैदानावर खेळतो. जोगेंद्र, नवीन फलंदाज अविनाश ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. कुणाल तिथे रेडी आहे. अविनाश आणि जोगेंद्र मैदानावर आता खेळतील. बाद झाला. नवनाथ काही करू शकला नाही. सुजित आणि सूरज केनेचा अपवाद सोडला तर त्यानंतर एकही फलंदाज या सिद्धिविनायक भिंगारीच्या डेंजरस बॉलिंग समोर हतबल झालेत. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर मैदानावर थोडं चिंतेचं वातावरण भवाले बी या संघासाठी. धावा येत नाहीये, ज्या धावा हव्यात, मोठे फटके येत नाहीये, ज्या फटक्यांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजीनं अक्षरशः फलंदाजांना दिलेला चेकमेट. पुन्हा एकदा आशिष परदेशी. आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा दे 2 विकेट. राऊंड विकेटनं जरूर पाहिलं समोर डाव्यात असा फलंदाज आहे. हा आणखीन एक डॉट बॉल. गुड बॉलिंग. गोलंदाजानं दाखवलं आपल्या शक्तीचं प्रदर्शन. 40 धावा 5 गडी बाद. टॉस चेंडू ऑन साइडला, फटका कन्वर्ट करतो. डीप कडे फिल्डर रेडी आहे. धाव मिळणार 1 आणि या एका धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धाव फलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41. 5 गडी बाद 41. 4 षटक संपली. पूर्वार्धाचा खेळ आपण जरूर पाहतोय. क्रिकेट प्रेक्षकांचं, अतिथी मान्यवरांचं आपण स्वागत करूया. अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड आणि स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो ही स्पर्धा. 4 षटकानंतर एकूण धावा 41. 5 गडी बाद. शेवटचं षटक धावा वाचवणार का धावांचा ओघ वाढवणार. चला भिंगारी संघ सामना सुरू करा. आपण 2:24 इथून अजून पुढे इम्पॉर्टंट मॅच आपल्याला खेळवायचं आणि पुढचे शेड्यूल आम्हाला आयोजन कमिटी जरूर सांगेल. पुढचा सामना एका संघाची आपण प्रतीक्षा करूया. काही चेंजेस असतील तर ती सुद्धा अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. इथं आता शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना कंबर कसावी लागेल, मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल. शेवटचं षटक आहे जिथं मागच्या 2 षटकामध्ये झालेल्या चुका इथे सुधारणा करून इथे पुढे धावसंख्येचा ओघ वाढवावा लागेल. आता आपण पाहिलं तर धावसंख्येचा थोडा शुकशुकाट आहे. तो धावांचा ओघ 2 षटकानंतर 36 होता. 3 षटकानंतर 37 पाहिलं, जिथे 1 धाव रघु परदेशीने दिला. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी आशिषची पाहिली तर त्याने फक्त 4 धावा दिल्यात आणि जो धावसंख्येला पूर्णपणे थांबवून ठेवलाय. दर्पण मडवी. सिद्धिविनायक भिंगारीचा हा नवा यंगस्टार गोलंदाज स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. समोर उभा आहे डाव्या हाताचा फलंदाज भवाले बी कडून. जोगेंद्र पहिला चेंडू ऑन साइडला, सेफ लँड होईल. गॅप मध्ये मात्र पकडणं थोडं कठीण आणि हा चेंडू गेलाय 4 धावेसाठी चौकार. हळुवारपणे का होईना जोगेंद्र भालेकर आक्रमक होते. सुरुवातीच्या 3 चेंडूवर तो काही करू शकला नाही. 2 डॉट खेळला, त्यानंतर सिंगल. आता चौकाराला वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं. 5 बॅटिंग करत असताना भवाले बी संघ पोहोचलाय 45 रन्स ऑन बोर्ड. 45 धावा दाखल 5 गडी बाद झालेत. या षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू बॅटच्या मधोमधी स्लॉट मध्ये आणि पाठवलाय त्याला ऑन साइडला. लांब लचक तुफानी अल्ला. 1 चौकार 1 षटकार. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन भवाले बी कडे सुद्धा दाखवून देत असताना क्रमांक 5 चा जोगेंद्र भालेकर. चौकारानंतर हा येतो षटकार. बॅटिंग करत असताना प्रथम फलंदाजी करत असताना 50 रन्स कंप्लीट भवाले बी संघ आणि एकूण धाव फलकावर पाहिलं तर संघ वेगाने आता पुढे सरकतो 51.
51 रन्स, 5 गडी बाद. दर्पण मडवी 4 चेंडूचा खेळ बाकी. समोर उभा आहे जोगेंद्र भालेकर. सुरुवातीच्या 3 चेंडूवर त्याला सूर गवसला नव्हता, मात्र त्यानंतर धावसंख्येचा रतीप उभा करण्यामध्ये तो आक्रमक बनलाय. जो कोण देतोय संघर्ष या आदळलेल्या चेंडूला त्यांनी अगदी मनमुराद आनंद घेतला. 2 फटक्या आपली गुणवत्ता त्यांनी सादर करून. दर्पण मडवी पुढचा चेंडू चौकार षटकार आणि हा वेगवान चेंडू ऑफ स्टिक वरून चेंडूला त्यांनी डिलिव्हर केला. थोडी उंची होती आणि जोगेंद्रने लाईन ओळखली. ऑन साइडला खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसला. डॉट बॉल. दर्पण मडवी 51 धावा, 5 गडी बाद. ऑन साइडला गॅप मध्ये नो चान्स. 1 बाउंड चेंडू चाललाय मिड विकेटच्या कडून. जरूर आणखीन एक चौकार. 2 चौकार 1 षटकार. हे षटक ठरलं महागडं. या फटकेबाजीची गरज होती आणि आता 2 आत करताना गोलंदाजांसमोर जोगेंद्र भालेकर. 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं. 7 चेंडू मध्ये 15 आणि संघाची धावसंख्या 55. गुड बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग. 55 धावा धाफलकावर. बवाल बी आता आक्रमक. 2 षटकानंतर 36 होत्या, 4 षटकानंतर 41. समोर सिद्धिविनायक भिंगारी. धावसंख्येचा डोंगर त्यांना उभा करावा लागेल. आता विचार करायला भाग पडले गोलंदाज. आपण पाहतो दर्पण मडवीला 2 चेंडू बाकी आहेत आणि महागडी गोलंदाजी. आणखीन एक हाफ ट्रॅकर अगदी मनमुराद आपल्या बॅटवर घेतला, जागा बनवली. कमी उचलीचा या चेंडूला वेग थोडा कमी होता, मात्र प्रयत्न चांगले. आणखीन एक षटकार. एकूण धावा धाफलकावर 61. काहीसा दबाव वाढलाय. आता स्थिती अत्यंत कठीण बळकट, कारण आता दाखवून दिलं जोगेंद्रनं माझ्याकडे ती धमक. दबाव वाढलाय. शेवटचा चेंडू. एकूण धावा धाफलकावर 61. दर्पण मडवी ठरला महागडा. 2 षटकार 2 चौकार आणि एकंदरीत उमेश सरांनी आम्हाला माहिती दिली का जास्त धावा कशा आल्यात, तर जास्त धावा षटकाराने आल्यात, जास्त धावा चौकाराच्या साहाय्याने आल्यात. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर खराब चेंडूवर पलटवार केलाय. चांगली उपाययोजना, चांगलं गेम प्लॅन. भवाल बी कडून सूरज केने, सुजित जाधव आणि आता जोगेंद्र भालेकर. लास्ट बॉल. 61. बॅटवर चेंडू आला नाही. 1 धाव जरूर मिळेल. बॅटच्या स्वरूपात ही धाव मिळाली. 62. 62 धावा झाल्यात, 5 गडी बाद आणि 63 धावांचं टार्गेट. ओ टू डीजे. यांची जिंकल ना तो टेंबुर्लीची गेलं त्यांना पाय आपल्या मॅचेस झाल्या पाहिजे. चला लगेच मॅच सुरू करायचं. बवाल बीला आम्ही विनंती करू स्पेशली फिल्डिंग लावून घ्या, कारण आता थोडासा वेग आम्हाला वाढवायचा. विनिंग टार्गेट 5 षटक 63 धावा. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत. अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित ही स्पर्धा पाहतोय. सिद्धिविनायक भिंगारे आणि त्यांच्या विरुद्ध भवाले बी यांच्यामध्ये होणारी फाईट. सन्मान्य हरिजी दापोलकर साहेबांचे इथं आगमन झाले, त्यांचं वेलकम करते, सुस्वागतम.
स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड आणि स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. चला मॅचकडे वळूया. 63 धावा या ऐकूया आपण उत्तरार्धामध्ये. आमच्या व्यावसायिक समालोचक समीर सोमने सर यांचा आवाज आपण ऐकूया. आणि आज या संपूर्ण स्पर्धेसाठी नीरजजी रनावत येणार पॅनल इथे खूप चांगलं काम करते, त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. हेमंत कोळी आणि विशाल पाटील सर यांना आपण पाहतो. येणार पॅनलचे हे 3 मेंबर्स अजनबी स्पोर्ट्स ओवळे साठी 63 धावा करायचे या ऐकूया आपण समीर सरांना. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे कडे. चला सिद्धिविनायक भिंगारी आघाडीची जोडी लगेच पाठवा आणि पुढच्या काही अपडेट्स आम्ही काही वेळातच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद. नागिन निघाली. धन्यवाद सागर मांडवकर, त्याचबरोबर प्रशांत मुंगाजी. अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड, स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही स्पर्धा दिनांक 29 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेचं तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये 29 तारखेला टाकी गावात संघ सुपर 3 मध्ये पोहोचला. कालच्या दिवसामध्ये धाकटी जुई हा संघ मात्र सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. या अगोदर 2 लढती झालेल्या आहेत, 3 लढती झालेल्या आहेत. त्यामधून मीत 11 जीवदानी बामणडोंगरी संघ क्वार्टर फायनल क्वालिफायर राऊंडमध्ये पोहोचला आहे आणि सध्याच्या घडीला पहिल्या फेरीतील तिसरा सामना इथे रंगतोय. एका बाजूला जे हनुमान भवाले बी आणि त्यांच्या विरोधात श्री सिद्धिविनायक भिंगारी या 2 संघादरम्यानची लढत. एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळालंय ते जे हनुमान भवाले बी संघाला. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर तब्बल 62 धावसंख्या त्याने मात्र कोटल्यात आणि 63 धावसंख्येचं लक्ष्य पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. साहिल मिसालच्या बॅट मधून चोख सुरुवात, चौकार. हे करावंच लागेल. 63 धावांचा पाठलाग करायचे. जे बजरंग भवाले बी या संघाने तब्बल 63चं टार्गेट ठेवलंय. त्याचा पाठलाग करण्यासाठी ही ठोस सुरुवात करणं फार गरजेचं आहे. एक व्यावसायिक खेळाडू सूरज केणे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार. थोडा धीम्या गतीचा चेंडू खाली राहिला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी जोडली जाते. चांगली सुरुवात श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाची. सुरुवातीला आक्रमण केलं सूरज केणेने रघु परदेसी यांच्या विरोधात. त्यानंतर कुणाल नाईकने सूरजची विकेट घेतली, ती फार महत्त्वाची ठरली. त्यानंतर सुजित जाधव आणखी एक मधल्या फळीतील एक विस्फोटक फलंदाज, त्याचा घातकी खेळी चालू असताना रघु परदेसी यांनी जे षटक हाताळलं तिसरं खास करून, आणि त्यानंतर आशिष परदेसी, रघु परदेसी यांचं 1 धावेचं षटक आणि आशिष परदेसी यांचं 4 धावेचं षटक फार निर्णायक ठरतील या मॅचमध्ये. आडवं बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता कुणाल नाईकचा, मिस करतोय लाईन. बॅट आणि पायाच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी औटी मैदान कुंडे बहाल इथे संपन्न होत असणारी स्पर्धा. सर्व आयोजक मंडळी मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत ते स्वतः देखील या मॅचचा. भिंगारी विरोधात भवाले बी. ओव्हर पिच बॉल, स्लॉग हिट, मिड विकेटला कुणाल नाईक स्टाईल. बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार, षटकार.
63 धावसंख्येचा पाठलाग, डोंगरा एवढं आव्हान हे लक्षातच घेऊन सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट केलाय तो साहिल मिसाल आणि त्याचबरोबर कुणाल नाईकने. पॉवर प्लेच्या षटकात भवाले बी संघाचा देखील आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये तब्बल धावा होत्या ते 36. खराब चेंडू झेल ते इथे घेतलाय परंतु इट्स अ नो बॉल. रेफर करण्यात आलाय तिसऱ्या पंचांकडे. बॉलिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू मागितलाय. पंचांचा निर्णय येतो इट्स अ नो बॉल. 1+1 अशा 2 धावा इथे जोडल्या जातील. जास्त साशंकता कुठलीही शंकाच नव्हती मनामध्ये कारण तिसरे पंच देखील आता मैदानाकडे लक्ष ठेवूनच असतात. त्यांना एक अंदाज असतोच परंतु त्यानंतर स्वतः स्क्रीनवरती येऊन ते तपासतात की उंची किती आहे. कधी कधी निर्णय हातातून निसटले देखील जातात. म्हणूनच तिसरे पंच आले आणि त्यांनी लगेचच डिसिजन दिला. फ्रीडचा बॉल साहिल मिसालसाठी. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला. आणखी एक मिड विकेटला सूरज केनेला दाखवल्या आसमान. साहिल मिसालने ठोकलाय षटकार. डेंजरस बॅटिंग चालू आहे. चोख प्रत्युत्तर ठोशास ठोसा दिला जातोय साहिल मिसाल आणि कुणाल नाईक कडून आणि याच सुरुवातीची गरज होती. फ्लाइंग स्टार्ट हवा होता. 63 धावसंख्या या मैदानावरती माफक आहेत. मोठी धावसंख्या तिचा पाठलाग करण्यासाठी ही ठोस सुरुवात महत्वाची ठरेल. स्लॉग हिटचे फटके पाहिले. आता कव्हरच्या वरतून फटका खेचलाय साहिल मिसालने. बॉल पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखी एक चौकार 4 धावा. नक्कीच रायगड ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही अनुभवताय. RPL देखील चालू आहे. रायगड प्रीमियर लीग. कालही कुणाल नाईक ज्या संघामध्ये प्रसाद गरजच्या संघामध्ये होता चांगलं योगदान त्याने त्या संघामध्ये दिलं. तो संघ टॉप 16 मध्ये जाऊन पोहोचलाय. आपल्यासमोर या अजनबी स्पोर्ट्स ओळेचा अजित मुंगाजी आहे. काय डेंजरस बॅटिंग केलंय. म्हणजे 2 मॅचमध्ये सडेतोड उत्तर. म्हणजे मॅचच ठेवली नाही. डायरेक्ट क्वालिफाय 8:30-9ला घरी क्वालिफाय होऊन इतकी सडेतोड बॅटिंग RPL मध्ये अजित मुंगाजीने केलंय. आणि येत्या काळामध्ये म्हणजे त्याने तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो हे सर्वांनाच ठाऊक होतं की येत्या काळामध्ये आणखी हा खेळाडू बहरात येईल. आणि आणखी एक खेळाडू म्हणजे अजनबी ओळे संघाने अनेक खेळाडू दिलेलेच आहेत या रायगड क्रिकेटला, व्यावसायिक क्रिकेटला. त्यामध्ये त्याचीही गणती होते यातील मात्र सुद्धा शंका नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 23. योगेश भालेकर आलाय गोलंदाजीसाठी. काय शॉट खेचलाय कुणाल नाईकनं. ही कलात्मकता कुणाल नाईककडे आहे. तो डाव्या हाताचा रिषभ पंत आहे. हा भिंगारीचा कुणाल नाईक आहे. चौकार. टीमच्या इंस्टाग्राम वरती नक्कीच ही रील येणार यात शंका नाही. ज्या पद्धतीने हा फटका त्याने खेचला कुणाल नाईकने. छोटा आहे, बॅकलिप छोटी आहे, उंची छोटी आहे परंतु त्याच्याकडे असलेली कलात्मकता, त्याच्याकडे असलेले गुण क्रिकेटमधले हे खूप मोठे आहेत. आणि तेच सिद्ध करत असताना एक स्ट्रॉंग टीम आहे समोर जे बजरंग भवाले बी त्यांच्या विरोधात खेळतोय कुणाल. आता स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची होते सांगता. 24 चेंडू विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. एकूण धावसंख्या 23. टार्गेट सेट करण्यात आले भवाले बी संघाकडून 63. 23 बॉल धावा करायचे त्या मात्र 40. आडव्या बॅटने इथे फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक सूरज प्रयत्न करतोय
परंतु त्याला चकून बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. स्वतःवरती नाराज आहे तो कुणाल नाईक, कारण त्याला ठाऊक आहे धावसंख्या आपण जमवली होती, चांगल्या रिदम मध्ये तो दिसत होता. 31 31 धावा झाल्यात. विजयासाठी अजूनही 19 चेंडू 32 ची गरज. 19 चेंडू 32 धावा करायचे आहेत. टोटल ऑन स्कोर कार्ड 31. योगेश भालेकरने एक खूप मोठा अडथळा दूर केलाय. कुणाल नाईकला त्याने माघारी धाडलंय. नवीन बॅटर मैदानावरती आशिष परदेशी दाखल होतोय. प्रथम फेरीतील हा तिसरा सामना जय बजरंग भवाले बी विरोधात श्री सिद्धिविनायक भिंगारी या दोन संघादरम्यान एक मोठी लढत पाहायला मिळते. ऑनलाईन PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. सूरज केनेची फलंदाजी देखील हा एक मोठा फॅक्टर त्यामधला आहे. आता तो सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात खरपूस समाचार त्याचा घेतला साहिल मिसाल आणि कुणाल नाईकने. योगेश विकेट घेतले. 5 चेंडूंमध्ये धावा दिल्या त्या 8. नवीन बॅटर मैदानावरती आशिष परदेशी. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा वेगवान चेंडू होता योगेश भालेकरचा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 1 बाद 31. 18 चेंडू शिल्लक. धावा करायचे त्या 32. दोन ओव्हरचा खेळ अर्थातच पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकात धावा आल्या त्या 31. एक विकेट कुणाल नाईकची गेले. ऑन स्ट्राईक साहिल मिसाल असेल. 18 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय कॅप्टन कडून. नवनाथ आलाय गोलंदाजीसाठी. शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता. फटका फसलाय. डीपचा फिल्डर वेगाने धावत जातोय. योगेंद्र होता त्या ठिकाणी. खूप चांगला झेल त्याने घेतला आणि फलंदाज बाद होतोय साहिल मिसाल. ही जी मधली षटकं आहेत ना ती सांभाळणं फार गरजेचं आहे. 12 चेंडूंमध्ये तुम्ही 31 धावा कुठल्यात. 12 चेंडूंमध्ये भवाले बीने 36 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर जी तिसरं आणि चौथं षटक त्यांच्या हातातून निसटलं. भिंगारी संघाला ती चूक या सेकंड इनिंगमध्ये जर का त्यांनी सेम चूक केली तर मग त्यांच्यावरती तेवढंच दडपण येईल.
जे पहिल्या संघाने केलंय ती चूक आपण न करता या मॅचमध्ये सध्याच्या सिच्युएशनला सिंगल डबल घेत 9-9 धावा किंवा 10-10 धावा घेत हा जर का स्कोर कार्ड पुढे ढकलत ठेवला तर निश्चितच त्या 63 पर्यंत आपण पोहोचू शकतो, हा एक विचार करावा लागेल. या विपरीत शेवटच्या षटकात ज्या धावा आल्या दर्पण मडवीच्या तब्बल 21, मला असं वाटतं शेवटला जो लेफ्टी बॅटर होता जोगेंद्र भालेकर त्याने कमालीची फलंदाजी केली. दर्पण नवीन बॅटर. एकतीस 32 ची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि आल्या पावली माघारी परतावं लागते ते दर्पण मडवीला. आणखी एक धक्का भिंगारी संघाला. जे मिळवलेलं यश आहे 2 षटकांमधलं पॉवर प्लेचं, खास करून साहिल मिसाळ आणि कुणाल नाईकचं, ते यश पुढे टिकून ठेवणं या मधल्या फळीतल्या फलंदाजांना करायचं आहे. या विपरीत नवनाथ काय गोलंदाजी करतोय. दुसरं षटक ज्याने टाकलं योगेश भालेकर त्याचंही विशेष कौतुक. पहिल्यांदा आक्रमण झालं त्याच्या विरोधात परंतु शेवटी जाता जाता निर्धाव चेंडू टाकत त्याने विकेटही घेतली, खास करून कुणालची. ऑन हॅट्रिक गोलंदाज नवनाथ मुकडे. संधी आहे विकेट हॅट्रिक संपादित करण्याची. या अगोदर 2 विकेट हॅट्रिक संपादित केल्यात, एक राज विखारे आणि त्याचबरोबर रोहित घरत. या 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक संपादित केले या स्पर्धेमध्ये. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज नवनाथ मुकणे, जे बजरंग भवाले बी संघाचा हा गोलंदाज. 2 प्रमुख फलंदाजांना त्याने बाद केले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तो लियाकत शेख, भिंगारी संघाचा आणखी एक चांगला फलंदाज. सरळ खेचला फटका, क्षेत्र खाली आहे आणि त्याचा फायदा मिळतोय फक्त एकच धाव. एका क्षणाला असं वाटलं की चौकार जातोय की काय, परंतु तिकडे थोडा उंचवट आहे, त्याचा फायदा मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सिंगल. स्कोर कार्ड खूप थांबला होता कारण मागचे 6 चेंडूंचा आपण विचार केला तर 6 चेंडूंमध्ये मागे जवळजवळ 3 विकेट आल्यात आणि धावा फक्त आल्यात त्या एकच धावसंख्या आलेली आहे. ही गोष्ट तपासावी लागणार आहे. या ज्या चुका झाल्यात मागच्या 6 चेंडूंमध्ये त्या चुका थोड्या दुरुस्त कराव्या लागतील तरच 63 धावसंख्येपर्यंत भिंगारी हा संघ पोहोचू शकतो. 15 चेंडू 31 ची गरज. नवनाथ गोलंदाजी करतोय, 2 विकेट त्याने घेतल्यात. समोर आशिष परदेसी, चांगला ऑलराऊंडर या टीमचा. हुकचा फटका परंतु फिल्डर तिथे तैनात आहे. फलंदाज बाद आशिष परदेसी. विनंती आहे टेंबिवली संघाच्या कर्णधाराला की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. टेंबिवली संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण टॉस साठी त्वरित यायचंय. इंटरवल्स मध्ये विकेट जात आहेत. विकेटचं सातत्य इथे ठेवलंय गोलंदाजांनी. नवनाथ, योगेश. सूरजच्या विरोधात 23 धावांचं आक्रमण जरूर झालं परंतु त्यानंतर योगेश आणि नवनाथने या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय ते जे बजरंग भवाले बी संघाला. 32 धावा. नवीन बॅटर सागर गेल्या मैदानात.
चांगला चेंडू इथे होता, अपील करतो विकेट किपर, परंतु गोलंदाज अजिबात इंटरेस्टेड नव्हता. त्याला ठाऊक होतं की इम्पॅक्ट थोडा बाहेर असावा. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो आता 33 वरती. 33 लेग बाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा. ते 33 धावा धाव फलकावर. विजयासाठी अद्यापही 30 धावांची गरज. अंतर अवाक्यात येत, परंतु आघाडीचे फलंदाज बाद झालेत. हीच एक मोठी समस्या. लियाकत शेख आणि सागरला ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. लियाकत शेखचा तडाखा, मी जबाबदारी घेण्यासाठी समर्थ हे दाखवून देतोय. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना षटकार. 6 धावा. ही स्पर्धाच काही वेगळी आहे. सकाळपासून जे मॅचेस होत आहेत, 6 बॉल 6 धावा, 18 चेंडू, मगाशी 8 14 आल्या, परंतु तो सामना शेवटपर्यंत गेला. आता 1 बॉल 1 असे सामने झालेत. मला असं वाटतं हा सामना देखील त्याच दिशेने जातोय की काय. ही हाय स्कोरिंग मॅच आहे. अगोदरच्या मॅचेस 50 55 52 याच 46 48 इथपर्यंत होत्या. ही मॅच आता जाऊन पोहोचले 62, म्हणजे 63चं टार्गेट आहे. 12 चेंडू विजयासाठी आता 24ची गरज आहे. हे षटक निर्णायक आहे दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये किमान 10 धावा येणं भिंगारी टीमसाठी फार गरजेचं, आणि 10 पेक्षा कमी धावा आल्या तर मात्र भिंगारी संघावरचा दबाव वाढेल. हे भवाले बी संघाला देखील ठाऊक आहे. सागर आणि त्याच्या जोडीला येतो लियाकत शेख. गोलंदाजीसाठी येतो योगेश भालेकर. पुढे टाकला होता हा चेंडू. चांगला ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. लियाकत शेख वरती आता सर्वांच्या नजरा असतील. आत्मविश्वासाने तो फलंदाजी करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2 चेंडू 7 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या ती 40. विजयासाठी गरज आहे ती आता 23 धावसंख्येची. 11 चेंडू 23 धावा. योगेश भालेकर ज्याने एक विकेट घेतली महत्वाची कुणाल नाईकची, तो सध्या गोलंदाजी करतोय. 9 धावा त्याने दिल्यात. सेकंड ओव्हरमध्ये तो आलाय. मागे जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता. धीम्या गतीचा हा चेंडू, कदाचित लेग ब्रेकचा वापर. राईट आर्म राऊंड द विकेट. योगेश एक विशिष्ट प्रकारचा अँगल बनवून गोलंदाजी करतोय तो योगेश भालेकर, आणि त्यामध्ये तो आतापर्यंत यशस्वी देखील झालाय. 40 धावा. 10 चेंडू 23ची गरज. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल टेक ऑफ घेतोय. रिलीज पॉइंट आणि त्याचबरोबर खेळपट्टी कडून मिळालेली मदत या जोरावरती आतापर्यंत योगेश भालेकरने फलंदाजांना थांबवून ठेवलेलं आहे. 40 धावा. 9 चेंडू विजयासाठी 23ची गरज. एक मोठा फटका हवाय. या 3 चेंडूंमध्ये किमान 8 ते 10 धावा यायला हव्यात. आणखी एक चांगला चेंडू योगेश भालेकरचा. गती परिवर्तनाचा सिद्धांत वापरत लियाकत शेखला जागेवरती उभं ठेवलं ते योगेश भालेकरने. अँगलचा वापर करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने. कधी लेग ब्रेक, कधी त्याच दिशेने, कधी धीम्या गतीने, कधी वेगवान. या अगोदरचं षटक वेगवान टाकलं होतं, आता धीम्या गतीची गोलंदाजी. पुढे आला लियाकत. फसलाय स्वतः योगेश. धावतोय आणि ते झेल देखील घेतोय. यशस्वी गोलंदाजी करत असताना योगेश भालेकर. संपूर्ण मॅच मध्ये कदाचित आता कुणाल नाईक आणि साहिल मिसाल नाराज असतील. सुरुवातीलाच त्यांनी एवढं मोठं आक्रमण केलं होतं 63 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. आणि एक निर्धाव चेंडू, कमालीचं षटक, अफलातून दर्जेदार विकेट घेतल्या आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त एकच धाव दिली ती योगेश भालेकरने. कमालीची गोलंदाजी त्याची राहिली. टप्पा अचूक, गती अचूक. पहिलं षटक जेव्हा त्याने टाकलं तेव्हा यॉर्कर बॉलचा भडीमार होता, वेगाचा त्याने वापर केला, परंतु दुसऱ्या षटकात जसा गोलंदाजीसाठी आला
कुठेही यॉर्कर बॉलचा वापर केलाच नाही. त्यांनी लेन बॉल ठेवले, परंतु लेन बॉलमध्ये व्हेरिएशन्स होतं, गती परिवर्तन त्याने वापरलं आणि त्या जोरावरती फक्त आणि फक्त एकच धाव दिली. आता समीकरण 6 चेंडू विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पहिल्या 2 चेंडूंवरती एखाद मोठा फटका आला तर दबाव तयार होऊ शकतो गोलंदाजावरती. विकास गबारी शेवटच्या षटकात दाखल होतोय. टेंबिवलीच्या संघनायकाला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. चाळीस वरती 5. 6 चेंडू 23 ची गरज. तिसऱ्या आणि चौथ्या षटकाबद्दलच आपण चर्चा करत होतो. त्या तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 8 आणि योगेश बालेकरच्या चौथ्या षटकात धावा आली ती 1. जिथे कॅल्क्युलेशन चालू होतं की 8 जरी आल्या तरी सुद्धा 16, म्हणजे जवळजवळ हा संघ 7 धावसंख्येने मागे पडलाय. म्हणजे इक्वेशन झालं असतं 15 ते 16. हा चेंडू खाली राहिला विकास गवारीचा. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. डॉट बॉल. आणि एका निर्धाव चेंडूची होते ते सांगता 5 बॉल धावा करायचे, त्या 23 आता आक्रमण करणं गरजेचंच आहे. षटकार मारावेच लागतील. जे अंतिम क्षणी येऊन योगेंद्रने अटॅक केलं होतं. जबरदस्त फटका. याच फटक्यांची गरज आहे. सागर आहे अजून मैदानात, ठोकतोय षटकार. हे पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर जोगेंद्र भालेकरने आक्रमण केलं होतं लास्ट ओव्हरमध्ये, जेव्हा धावा थांबल्या होत्या. 21 धावसंख्या त्याने कुठल्या लास्ट ओव्हरमध्ये, आणि त्याच तोडीस तोड उत्तर द्यावं लागणार ते सागरला. तो देखील लेफ्टी आहे. आता त्याच्याकडे 4 चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे त्या 17. 4 चेंडूंमध्ये 3 फटके. हेच कॅल्क्युलेशन आता चालेल. पाहूया विकास गवारी ही सिच्युएशन कशी हँडल करतोय. सागर तर आक्रमक झालाय, त्याला फटकेच मारायचे. 4 बॉल 17ची गरज. शॉर्ट पिच बॉल पोल केलाय. पाहूया कितपत चेंडू जातोय. उंची तर गाठलेलीच आहे, परंतु लांबी गाठू शकला नाही. सूरज केने होता त्या ठिकाणी. झेल घेतला जातोय फलंदाज बाद सागर. SK. काय गोलंदाजी केली योगेश भालेकरने. या मॅच मध्ये अक्षरशः बांधून ठेवलं बिंगारी संघाच्या फलंदाजांना. जे फलंदाज आक्रमक झाले होते, सुरुवातीचं आक्रमण पाहून असं वाटलं की 63 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या होऊ शकतो, परंतु योगेश भालेकरने केलेली गोलंदाजी लाजवाब. प्रयत्न करतायत रघु परदेशी. कव्हर पॉइंटच्या वरतून हा फटका खेचलाय. बाउंड्री लाईनला फिल्डर तिथे तैनात आहे. 2 धावा फक्त मिळतील. या दुहेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचला 48 वरती. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 15. तिसरा आणि चौथं षटक जे पहिल्या सत्रात झालं तेच दुसऱ्या सत्रात देखील झालं. फक्त फरक एवढाच की भवाले बी संघाकडून जोगेंद्र भालेकर होता, ज्याने लास्ट ओव्हरमध्ये आक्रमण केलं. बिंगारी संघाकडे ते आक्रमण करण्यासाठी कोणी राहिलाच नाही. बाउन्सरचा इथे वापर, चांगला विचार, चांगली सोच. लास्ट बॉल. आता विजयावरती शिक्कामोर्तब करत असताना खरं तर विशेष कौतुक श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाचं, कारण त्यांचा 4था सामना होता तरी सुद्धा ते लवकर आले, सामना खेळले. असं सहकार्य करायला हवं, कारण हाय लॉट असल्यानंतर, हाय लॉट लो लॉट असं काय नसतं, परंतु म्हणण्यानुसार उशिराने संघ येतात, परंतु असं भिंगारी संघाने केले नाही. ते लवकर इथे आले. त्यांना पराभवाचा सामना जरूर करावा लागला, परंतु पुढील स्पर्धांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जे बजरंग भवाले बी संघ मात्र इथे विजयी होतोय. कॅप्टनला लगेचच आम्ही इथे विनंती करतोय की आपण मंचावरती या. आपला टॉस होईल टेंबिवली संघाच्या विरोधात.
शेवेज घालून